श्रावणातील एक पवित्र व पूजनीय सण म्हणजे नागपंचमी. चला तर मग या नागपंचमीची पूजा कशी मांडावी व ती पूजा कशी करावी ते बघूया. प्रथमतः स्वच्छ जागेवरती पाट मांडून त्या पाटावरती स्वच्छ कपडा अंथरून घ्यावा. त्यानंतर नरसिंह, जिवत्या इत्यादी असलेले चित्र भिंतीवरती चिटकवून घ्यावे. त्यास लाह्यांची माळ घालावी. त्याचबरोबर कापसाचे वस्त्र असलेली माळ देखील त्या चित्रास घालावी. त्यानंतर पाटावरती नाग व नागकुळं तांदळाच्या साहाय्याने काढून घ्यावीत व पाटाला सुंदर अशी सजावट करावी. हा सण सर्पदेवतेच्या पूजनासाठी केला जातो. त्यानंतर पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी रेखाटून घ्यावी. आपल्या संस्कृतीत नागाला शेतकऱ्याचा मित्र देखील म्हणतात. प्रकृतीचं रक्षण करणारा तो एक देवच आहे. या दिवशी सापाला मारणे किंवा जमीन खोदणे निषिद्ध मानले जाते. नागपंचमी म्हणजे केवळ नागपूजन नाही तर निसर्गाशी नाते टिकवण्याचा एक पवित्र दिवस आहे. त्यानंतर त्याची यथासांग पूजा करावी. दीप, दूध, दही, मध, साखर घातलेले पंचामृत, अगरबत्ती, पाणी, नागोबाला आवडणाऱ्या लाह्या, शेंगदाणे व साखर इत्यादी नागोबासमोर ठेवावं. त्यानंतर हळदी कुंकू वाहून यथासांग पूजा करावी. शेतीचं रक्षण करणारे हे सर्प आपल्याला कीटकांपासून संरक्षण देतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्याची जमीन भुसभुशीत करतात. चला तर मग त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात. या सणाच्या दिवशी बऱ्याचशा घरांमध्ये कुठल्याही प्रकारचे तळले जात नाही किंवा चिरले जात नाही. त्याचप्रमाणे चुलीवरती तवा ठेवला जात नाही. नागदेवतेला नैवेद्य दाखवावा व नागपंचमीची कहाणी सर्व भगिनींनी वाचावी किंवा ती ऐकावी. याबाबतची कहाणी मी भैरवीज कॉर्नर या चॅनलला आधीच अपलोड केलेली आहे, तेव्हा सर्वांनी ती कहाणी जरूर ऐकावी ही विनंती.